हाय हॅलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की तुम्हाला माहीत आहे की आम्ही संभाजीनगरला आलेलो आहोत. आम्ही बघून झालेला आहे देवगिरी किल्ला. देवगिरी किल्ल्यावरतीच आम्हाला चढून पूर्ण खाली उतरण्यापर्यंत बराच वेळ होऊन गेला होता. वेरूळ ऑलमोस्ट बंदच होणार होती, पण आम्हाला 1-1.5 तास मिळाला. आम्ही पटकन तिथून क्लोजिंग करून पटकन लगेच इकडे आलो. मंकी हातात काही असेल ना तर मंकी उडून घेऊन जाईन तुम्हाला. मला पकड मंकी लटकन. तिकीट घ्यावं लागतं. घेऊन जाईनात का, पण अंगावर नको लटकायला. पाहिले का ते पिल्लू बघ कशी उड्या मारता. बघ 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 बघ. शी आली तिथे तिथे माग तिथे माग. काय दूध पाजायला. अच्छू अच्छू ओ मग बाय काय इथं नसतो काय हिरकणी कक्ष. हे रात्री अरे पडशील ना खाली. काय मम पाहिजे. हा थांब ममच देते तुला. त्याचं मम पाहिजे. मम देऊ मम प्यायची. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. मल्हार बऱ्याच वेळचं फिडिंग दूध मागत होता, त्याच्यामुळे मग बऱ्याच वेळ वाट पाहिली. काही मिळत आहे काही हिरकणी कक्ष वगैरे. तर पुढे गेल्यानं ते समजलं की इथे आहे. त्याची चावी पुढे कोणाकडून तरी घेऊन यायची होती, पण माझा भाऊ होता तो घेऊन आला चावी. मग मी त्याला झोपून व्यवस्थित फिडिंग केलं. त्यानंतर मग आम्ही निघालो वेरूळ लेणी एक्सप्लोअर करायला. तरी आम्ही पूर्ण लेण्या नाही बघितल्या. इथे दिलेला आहे पूर्ण मॅप की तुम्ही कुठे काय मिळेल तुम्हाला बघायला वेरूळ अजिंठा लेणीच्या तिथे. तर तुम्ही नक्कीच त्या मॅपला फॉलो करू शकता जर तुम्ही वेरूळ लेणीला व्हिजिट करा. पोरांना तरी आणलं असतं थोडं. ज्यांच्याकडे चावी होती त्यांच्याकडून मग माझा भाऊ चावी घेऊन आला. शिवम येतच होता तोपर्यंत त्याची जिजू दिसले त्याला. दिसलं नाही तुम्हाला. माझा भाऊ आला होता, त्याने आम्हाला ओपन करून दिलं. हे पण माझ्याजवळ बसले होते आणि मी मल्हारला मस्त करत. त्यानंतर मग आम्ही निघालो लेण्यांकडे. सर्वांनी वगैरे केलं फोटो. पुढे गेले ना त्यानंतर त्या गार्डनमध्ये मग आम्ही पुढे निघालो लेण्या बघायला. मी पण राहिले ना. मग काही जिजूंनी आघाडीवर असते ते. त्यांना माहिती नंतर आपल्याला भेटणार नाही. पोट्टे सांभाळायचे. धुरी आम्ही ज्वेलरी बघितली, तिथली फेमस आहे. ज्वेलरी पाहिली पण काही घेतली नाही, कारण की सर्वांनी आम्हाला खूप गडबड केली. घ्यायचं तर मनात खूपच होतं. खूप छान आहे. स्टोन तारी गुंफलेले. चला ना फिरा ना मग आता. तिच्यासाठी नटीने ती मिठीने मारली. मिठी तिची. अजून धर पकड कर बरं. धर पकड. कसे धर पकड कर ना. लाकडाची घसरगुंडी नाहीये ती. लेण्यांच्या मध्ये गेल्यानंतर आऱ्याला तर खूप मजा येत होती. कणाकणारा आवाज आणि ते ऐकून. त्यानंतर मग आम्ही निघालो पुढे. एकामागे एक लेणी बघत होतो. माझ्या आर्याला मुलगी झाली होती.
तर मुंगीमुळे पाय ऑलमोस्ट बऱ्यापैकी सुजलेला होता. आर्याने त्या पायामध्येच एवढं एन्जॉय केलं. पाय दुखतोय बोलली नाही, आणि पूर्ण देवगिरी चढली काय उतरली. त्यानंतर इकडे सुद्धा असं बोलली सुद्धा नाही की मम्मा दुखतंय किंवा काही. खूप स्ट्रॉंग असतात मुली ॲक्च्युली खरंच. त्यानंतर आर्यासोबत मीच बुट्टीन तुला काय दाखवू. मम्मा असतात तिकडे गेल्या बघ. पळू नको. रडते आता. थांबे. कपडे खाली कर. मनुखे नाही आहेत ग त्याला, मनुखे नाही म्हणत. अरे स्क्वॅरल म्हणजे खडी. वर गेली ते काय पाहिलं का? पांडवली निवणीच आहे. दादा तुम्हीच मागे येत. आम्हाला बोलताना तुम्हीच मागे येत. मंदिराचा 100 रुपये चार्ज आहे. काय सांग कुठे येते फोटो काढ फोटो काढू शकतो बाई. आता बसली तेव्हा खाली खेळत होते आता तिथे त्याच्यासाठी. खरंच काय घोडे चावले असतो दिसलेला असतो. अरे बळच नको घेऊ रे, बळच नको घेऊ. हा मग खालीच यायचं ना आपल्याला. नाही इथंच होते ना ते. इथं चाललं होतं नवरा बायकोचं फोटो सेशन. तर बघा आमचे सरकार कसे बघतायत त्यांचं फोटो सेशन. त्यानंतर आम्ही गेलो पुढचं बघायला, पुढच्या लेणी. इथे एक धबधबा आहे, तिकडे चाललो होतो, फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर त्या धबधब्याकडे काय बोलली. इकडे चालू होते सर्वांचेच फोटोशूट, म्हणजे माझ्या घरच्यांचेच. मग फोटोशूट चालू होते, मग मी बसले ते साईडला. त्यानंतर मी पण फोटो काढून दिले आणि स्वतःचे काढले आम्ही दोघांनी. ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडा जुना आहे, मला वेळच नाही मिळाला एडिट करून टाकायला, त्यामुळे सगळे व्हिडिओज थोडे लेट पोस्ट करते, सॉरी. त्यानंतर आम्ही थकलेलो थोडा मंदिर चढून आलो, पाहिलं ना खेळ हसत थोडा वेळ असते. त्यानंतर आम्ही बघितलेला आहे ऑलरेडी काही वर्ष बघण्यात तेवढं हे नव्हते, थोडंसं कवीने. आणि मग परत फिरलो रिटर्न परतीच्या वाटेला, कारण जाताना आम्हाला भद्रा मारुती दर्शनही घ्यायचं होतं. त्यामुळे मग आम्ही निघालो इथून पूर्ण सगळे बाहेर थोडंफार बघून. हे होतं एक्झिट काउंटर. इथे तुम्हाला तिकीट काढताना एक कॉईनसारखं दिलं जात होतं, ते तुम्हाला जाताना इथे सबमिट करून जायचं होतं. ते जपून ठेवावं लागतं शेवटपर्यंत. पार्किंगला लावलेली गाडी घ्यायला आलो. मग इथून आम्ही डायरेक्टली निघालो भद्रा मारुतीला. भद्रा मारुती ॲक्च्युली खूप जवळ आहे आणि तिथे आम्ही काही मिनिटांमध्येच पोहोचलो. आर्याची चालली